तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या पिंपळगाव काळे येथील श्री गजानन महाराज मंदिरात सुमारे 3,50,000 रुपये किमतीच्या चांदीच्या छत्राची चोरी करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला आहे। चोरीचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। श्री गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी नेहमीप्रमाणे भाविकांची मोठी गर्दी होती। यावेळी एका युवकाच्या संशयास्पद हालचाली ग्रामस्थांच्या लक्षात आल्या। त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलं असता त्याने मंदिरातील सुमारे 3,50,000 रुपये किमतीचे चांदीचे छत्र चोरण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आलं। युवक छत्र घेऊन पडण्याच्या तयारीत असतानाच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत त्याला रंगेहात पकडलं। त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित युवकाला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली। या प्रकरणात आरोपीचा नेमका हेतू काय होता, त्याने यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, तसेच या चोरीच्या प्रयत्नामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत। दरम्यान ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे लाखो रुपयांचे चांदीचे छत्र सुरक्षित राहिले। या घटनेनंतर मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, पिंपळगाव काळे।